जय शिवराय मित्रांनो, रात्रीचे 12:15 वाजलेत. आम्ही गोरखगडाच्या पायथ्याशी आहोत. आमची 10 जणांची टीम आहे. रेंज ट्रेक करणार आहे. गोरखगडावरनं सिद्धगड पूर्ण घाटवाटा आहे. तर तुम्हाला पुढे अनुभव येईलच. आपण आता रात्री 12:15 वाजता ट्रेक चालू करतो आपला. आपली टीम आहे. अभि, चिकने गाईड करणार आहेत आणि गोळे 2 वर्षांनी जॉईन झालाय. आमचा लीड तेजलला आम्ही लीड करणार आहे. आमच्या मुलांमध्ये ती एकटीच आहे, त्यामुळे आम्ही तिलाच लीड करू. बघूया. गोरखगडच्या कमानीतून आतमध्ये शिरलो की आपल्याला गोरखनाथाचं मंदिर लागतं. मंदिराच्या उजव्या बाजूनेच वाट आहे गडावर जाण्यासाठी. ही वाट आहे. चला, ट्रेक स्टार्ट करून 1 तास झालेला आहे. आम्ही आता विश्रांतीसाठी बसलोय जरा. कांदा पोहे बनवतोय. कोण कोण? गोळे. गोळे, तू आता आम्हाला वरती जाऊन कांदा पोहे दे. समोर गोरखगड ही वाट आहे. दमवतो रे हा. 1:45 वाजलेत. आम्ही आता गोरखगडाचा तो पायरी मार्ग चढतोय. योगेश, चला. तेजल, दमलीस का? अरे तू थांब बाकीच्यांना जाऊ दे. तुम्हाला काय संदेश द्यायचा का? काय ना? तुम्हाला मुलांना काय संदेश द्यायचा आहे? अरे पटपट चला बघ. संदेश पुढे गेला. चला. हा, चिकने साहेबांनी संदेश दिलेला आहे आणि गोळे साहेब. थांब पहिला तेजल तयार जाऊ दे. चला चला चला, आपण जास्त टाइमपास न करता आपण चढायला घेऊ. मित्रांनो, आम्ही आता गोरखगडच्या पायऱ्या चढते. हा, समोर खडा चढ आहे. जशा हरिहरच्या पायऱ्या आहेत तसं गोरखगडच्या पण सुद्धा पायऱ्या आहेत. हरिहरपेक्षा गोरखगड थोडा कठीण आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, जरा बॅटरी मार माझ्याकडे. 1:45 वाजले. शक्यतो तुम्ही उन्हाळ्यात नाईट ट्रेक करा आणि वाटा माहीत असेल तरच नाईट ट्रेक करा. उगाच नको ते रिस्क घेऊ नका. आपण आता गोरखगड चढतोय. उद्याचा सूर्योदय गोरखगडावरनं आपण बघूया. आणि उन्हाळ्याच्या दिवसात सनराईज ट्रेक करा. चला, चलो आगे. फायनली आम्ही गोरखगडाच्या त्या गुफेजवळ पोचलोय. आज आमचा रात्री या गुफेत मुक्काम असेल. सकाळी पहाटे उठून गोरखगडचा माथा करून आम्ही सिद्धगडकडे निघणार. मस्त गुफा आहे. रात्रीचे 2:30 वाजलेत. आम्ही गुफेमध्ये आहोत गोरखगडाच्या. जेवणाचा प्रोग्राम चाललाय रात्री 2:30 वाजता. चला, जेवण झोपूया आपण. भेटू सकाळी. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेत. आम्ही रात्री या गुफेमध्ये मुक्काम केला होता. सूर्योदय या बाजूने होईल. हा मच्छिंद्रगडाचा सुळका. इथे 2 पाण्याच्या टाक्या आहेत, इथे आणि तिथे त्या भागात एक. आणि ह्या भागात जे आहे पाण्याची टाकी, त्यातलं पाणी आपण पिऊ शकतो. हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघताय. हा औपे घाटाचा परिसर. या साईडला उजव्या हाताला गेलो की सिद्धगड आणि तवली घाट. काल आम्ही इथे गुफेत राहिलो होतो. मॅगी, सूर्योदय, मच्छिंद्रगडाचा सुळका, नाश्ता चालू आहे आपला. दूध होते. या गुफेत अंदाजे
6:15 वाजले सकाळचे. आपला नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आपण आता सिद्धगडाकडे निघतोय. काल रात्री आपण गोरखगडावर मुक्काम केला होता या गुफेत. आपली अर्धी टीम गेली पुढे. समोर मच्छिंद्रगडाचा सुळका दिसतोय. या बाजूला अहोपे घाट. आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे डेर माता मंदिराजवळून. आजच्या एका दिवसात सिद्धगडला पोचायचं आहे आपल्याला. बघूया अनुभव कसा असेल. ही घाटवाट पहिल्यांदा आम्ही करतोय. आमचा 9 जणांचा ग्रुप आहे. कसा असणार आहे रूट पुढे गेल्यावरच अंदाज येईल. ह्या पूर्ण रूटचा मी व्हिडिओ संपूर्ण बनवणार आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल हा व्हिडिओ, जेणेकरून दुसऱ्या दुर्गा भटक्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. गोरखगडावरून सिद्धगडाकडे जाताना समोरचा रूट आहे. आपण हा असा रूट घेत जाणार. या सिद्धगडाच्या इकडे पोचायचं आपल्याला माचीपर्यंत. पुढे मग सिद्धगडाचा बालेकिल्ला आपण चढू. जिथं जिथं मला वाटेल त्या भागात मी व्हिडिओ बनवेल, जेणेकरून तुम्हाला वाट मिळणं सोयीस्कर होईल. चला निघूया. धन्यवाद. गोरखगडाचा सोटा आपण उतरतोय. राईट साईडला, राईट साईड. ओके. दरवाजा आहे गोरखगडाचा. आपण जाऊया. गोरखगड उतरून आपण काळभैरवा मंदिराजवळ आलो. त्या काळभैरव मंदिराकडून एक वाट आपल्याला इकडे जाते डेरमाता मंदिराजवळ. आपली टीम समोरच्या बाजूलाच आहे. आपण या वाटेने जातोय. समोर डेरमाता मंदिराजवळ गेलो की आपल्याला रूट कळेल पुढे कसं जायचं काय ते. तो एक पॉईंट आहे मंदिराचा या बाजूला. चला आपण पास होऊया. पुढे मी व्हिडिओ बनवेलच जिथे वाट डबल वाट येईल तेव्हा. आता डेरमाता मंदिराजवळ आलोय. मंदिरात जाऊया, दर्शन घेऊ आणि पुढे प्रस्थान करूया. तिथे मंदिर आहे. आपण डेरमाता मंदिराजवळ आलो. मारुती राय. जय श्रीराम. आता डेरमाता मंदिरात आपण दर्शन घेतलं. मी त्या वाटेला येतो जिथून आपण गोरखगडावरनं डेरमाता मंदिराजवळ आलो. इथनं आलो. ही जी वाट आहे या साईडला मंदिर आहे देवीचं. आणि ही जी वाट आहे ती आपल्याला उचले आणि साखरमाची तिथपर्यंत घेऊन जाते. तिथनं पुढचा प्रवास मी कसा असेल ते तुम्हाला सांगेल. आपली मंडळी गप्पा गोष्टी झाल्यात. थोडा हॉल्ट घेतला आम्ही आणि आता आम्ही पास होणार आहे उजव्या बाजूने जिथं उचले आणि साखरमाची. पुढे कळेलच तुम्हाला, अंदाज येईल सगळ्या गोष्टींचा. व्हिडिओ सोबत राहा. वाट सध्या तरी मळलेली आहे. एप्रिल महिना चालू आहे. वनवा लागून गेल्यामुळे वाट प्रॉपरली दिसते आपल्याला. हे बघा अशीच आहे. पुढे कळेलच कशी असणार आहे. जास्त व्हिडिओ बनत नाही, थोडक्यात बनवणार. आणि जिथे कनेक्टिव्हिटी येईल तिथे तुम्हाला मी सांगणार. ज्यावेळेस दोन वाटा एकमेकांना भेटतील.
गोरखगड मगाशी जी मातीच्या भागात जी पाऊलवाट होती, पुढे धबधब्याचा हा जो प्रवाह वरून येतो त्या वाटेला आम्ही लागलो, पण इथे आता आम्हाला वाट मिळत नाही. वाट आता आम्ही बनवत जाणार आहोत. जसं हे आपल्याला जो हे कातळकडे दिसतात त्याच्या बाजूनीच जायचं आहे, कॉर्नर कॉर्नरनी वाट बनवत. बघूया कसं काय. ॲक्च्युली आम्ही डेरमाता मंदिराजवळून उचले गावात जायचं होतं. उचले गावात नाही, उचले गाव त्या भागाकडे जायचं होतं आम्हाला. पण थोडं आम्ही चढाई करता करता आम्हाला रूट संपला आणि वाट चुकला. आम्ही पूर्ण घसारा आहे. तर त्या उचले गावाला कनेक्ट होणाऱ्या वाटेजवळ आम्हाला जायचं आहे. तिथनं साखरमाची करत पुढे आमचा प्रवास असेल. वाट आता आम्ही बनवत जाणार आहोत. हा पाण्याचा प्रवाह वरून जो येतोय त्या प्रवाहाच्या दिशेने खाली आम्ही उतरणार आणि पलीकडच्या बाजूला जाणार आहोत. खाली गेला वाटतं. आम्ही मगाशी वाट चुकलो होतो आणि वाट बनवत आलो आणि एका ठिकाणी आम्ही थांबलो, ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह म्हणजे वरून खालच्या भागात पाण्याचा जो प्रवाह येतो त्या भागात आम्ही थांबलो आहे. हे बघा, हे पूर्ण एक प्रकारे खिंडा बोलू शकतो. ब्रेक घेतला आहे थोडा आणि आम्ही पूर्ण ही वाट बनवत चाललो आहे. आम्हाला उचले गावाच्या दिशेने जायचं आहे आणि जी कनेक्ट होईल ती साखरमाचीला कनेक्ट होईल. गोरखगड सिद्धगड हा ट्रेक करताना मोबाईलला रेंज असल्यामुळे हा ट्रेक जरा आमच्यासाठी जरा सोपा पडतो आहे. शक्यतो तुम्ही गाईड वापरा. आता आम्ही ही खिंड जो पाण्याचा प्रवाह जो वरून खाली येतो हा पूर्ण प्रवाह खाली जातो. तर ह्याच प्रवाहाच्या दिशेने आम्ही खाली उतरणार थोड्यापैकी. गुगल मॅप बघू आणि जो कनेक्ट होतो उचले गावा आणि साखरमाचीला त्या भागातनं आम्ही साखरमाची चढणार आहोत. चला ब्रेक घेऊन थोड्या वेळाने आपण बोलू. नमस्कार. आज आपण गोरखगड ते सिद्धगड करणार आहोत. गोरखगड केल्याच्या नंतर आम्ही खिंडी मार्गे आलो, पण आम्हाला वाटही कुठे भेटली नाही. आम्ही ओढ्याच्या मार्गाने आम्ही खाली आलो, अजूनही वाट सापडली नाही. तर आमचे साथीदार बघा, येथून तुम्हाला साथीदार आमचे दिसतील. त्यांची परिस्थिती बघा, की अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. ती वाटही सापडत नाही आम्हाला. की सगळे हसत घेत आहेत. आता आम्ही काय बोलणार, वाट सापडत नाही तोपर्यंत आम्ही बघू वाट कुठे भेटते. आणि सिद्धगड आम्हाला करायचा आहे, आम्ही वाट शोधूनच करणार. नमस्कार. डेरमाता मंदिर सोडलं आम्ही आणि एक पाऊल वाटेने आलो. गावातल्या लोकांना आम्ही विचारलं की आम्हाला सिद्धगडाकडे जायचं आहे तर कसं जाता येईल. तर तिथे मंदिराच्या भागातनं एक वाट होती जी उचले गावाकडे नेते आपल्याला. त्यांनी सांगितलं उचले गावाकडे जा तुम्ही, तिथून साखरमाची चढा, मग तवली घाट, मग पुढे खेतोबा आणि मग त्याच्या पुढे दमदम्या करत आपण गायदारा आणि मग सिद्धगड माची वगैरे आपल्याला लागतं. त्यानुसार आपण जाणार आहोत. पण वाट पुढे आम्ही ज्या वाटेने निघालो डेरमाता मंदिराच्या इथून ती वाट आम्ही चुकलो पुढ्या काही अंतरावर. आणि नंतर असं झालं की वाटच बंद झाली. मग आम्ही एक निर्णय घेतला की जो घाट माथ्यावरनं जो पाण्याचा प्रवाह खाली उताराकडे वाहत जातो, आपण तो उतार उतरूया थोडा अर्ध्यापर्यंत आणि जो उचले गावाकडे जो कनेक्ट होतो तिथून आपण साखरमाचीकडे वळणार आहोत. आणि गुगल मॅपचा वापर करून आम्ही, म्हणजे गुगल मॅप वापरू नये पण तुम्हाला जर वापरता येत असेल तर त्यानुसार आम्ही उचले गावाच्या दिशेने चाललो आहे. एक गोष्ट सांगायची वाटते, गोरखगड सिद्धगड दरम्यान रेंज मोबाईलला आहे चांगली प्रकारे. तुम्ही गुगल मॅप पण बघू शकता. तुम्ही तुमची लोकेशन चेक करू शकता. पडलो असतो आता. तुमची लोकेशन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून वाट चुकल्यावर तुम्हाला कुठल्या पॉईंटला पोचायचं आहे. पण एक गोष्ट सांगायची वाटते, घरातून निघताना अभ्यास करून या. ज्यावेळेस तुम्ही हा रेंज ट्रेक करता तुम्हाला वाटेत कोणते कोणते स्पॉट लागतात, जी डोंगर रांग लागते ते एका पेजवर लिहा, मॅपमध्ये चेक करा कसा रूट असणार, काय असणार, तुम्हाला कुठून कुठपर्यंत पोचायचं आहे.
ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. आता आम्ही घरातून, मी माझं सांगतो, घरातून निघताना जे स्पॉट होते, जे गुगल मॅपला बघितले होते, ते स्पॉट पूर्ण लिहून घेतले आणि त्यानुसार आम्ही हा रूट करतो आहे. गोरखगड ते सिद्धगड, डेरमाता मंदिर, पुढे आलो की साखरमाची नंतर पुढे आलो की तवली घाटच्या नंतर पुढे दमदम्या गायदरा करत सिद्धगड माची. हे सगळे पॉईंट तुम्हाला लिहावे लागतील. त्यानुसार तुम्हाला तो ट्रेक करावा लागेल. बिना अभ्यासाशिवाय येऊ नका, अनुभवाशिवाय येऊ नका. एक महत्त्वाची गोष्ट सांगणं म्हणजे रेंज ट्रेक करताना तुम्ही जर नवीन असाल, अनुभव नसेल तर गाईड घ्या, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल. आता आम्ही गाईड घेतला नाही कारण घरातून अभ्यास करूनच आलो होतो. आणि हा जो आमचा अनुभव आहे, गेली 12 वर्षे आम्ही सह्याद्रीत वावरतो आहे, ट्रेक करतो आहे. त्यामुळे कुठे काय परिस्थिती असेल हा अंदाज घेऊन आम्ही चालतो आहे. वाट चुकलं तरी वाट कशी शोधावी या गोष्टी पण आपल्याला कळल्या पाहिजेत. हा ट्रेक खूप भन्नाट होणार आहे. सुरुवातीलाच आम्ही वाट चुकलो. मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. सुरुवातीला म्हणजे गोरखगड करून रात्री मुक्काम केला गोरखगडावर आणि मग नंतर पुढे सिद्धगडाकडे आम्ही वळायला लागलो. चला नंतर बोलू. रस्त्याकडे लक्ष केंद्रित करूया. साखरमाची आमच्या समोर आहे वरती. सगळे मंडळी गोळेला म्हणा, गोळेसारखा घाट कोकण करतोय. काय घाट कोकण चाललंय तुझं? तर विचार तेजलला का सतवतो तू? हा तर तेजलाच विचार. आता तू मगाशी काय बोलला? घाट ती माझ्याशी वाद घालते, घाट तर बेकार आहे, मी कोकण चांगलं आहे. म्हणून तिला मी सांगितलं की घाटावरची माणसं चांगली असतात. हे काय घाटावरची माणसं चांगली नसतात. नाही असं माझं मुळीच मत नाहीये. माझं असं म्हणणं आहे की ह्याला कोकणातले माणसं, मुलींना साताऱ्याकडे न्यायचंय, मग त्याच्यावर माझं हे आक्षेप आहे. जाहीर निषेध. मला याच्यावरती बोलायचंय की घाटावरच्या मुली तुम्ही कोकणात येतात, मग तर तुझ्या घाटावरच्या मुलींना समजावणं, नका जाऊ कोकणात, आम्ही आहोत. मग तुम्ही तुमच्या मुली आमच्याकडे का देत नाही? तुझं झालं, तू तुझ्या मित्रांची वाट बघतोय. चला टाइमपास नको. पुढे साखरमाची